हरियाणामध्ये गेम पलटला. भाजप पुढे. भाजप 48 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर. सुरुवातीला आघाडीवर असणाऱ्या काँग्रेसची पिछेहाट. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडे संभ्रम निर्माण करणारे. काँग्रेस निवडणूक आयोगाकडे लिखित तक्रार करणार, तर कोणत्याही मतदान केंद्रावरून तक्रार आली नाही, आयोगाचं स्पष्टीकरण. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताचा आकडा गाठला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 51 तर भाजप 28 जागांवर आघाडीवर. पीडीपीचे उमेदवार 2 जागांवर आघाडीवर. श्रीनगर, अनंतनाग आणि बारामुल्लामधील 22 पैकी एकाही मतदारसंघात भाजपची आघाडी नाही. सर्व 22 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी. तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार. आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची माहिती. पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. बॅनरवर शिंदेंचा कॉमन मॅन असा उल्लेख. दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री, बॅनरवरील आशय. शरद पवार अजित पवारांना सलग 2 दिवस धक्का देण्याची शक्यता. 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकरांचा, तर 15 तारखेला रमेश थोरात यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सूत्रांची माहिती. जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक. वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक. आज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद. महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन. उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार.